मित्रांनो, जो माणूस कठीण काळात सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा माणूस स्वतःची नशीब रेषा स्वतः लिहितो. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मेष राशीच्या 1 ते 31 जानेवारी 2026च्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे 1 ते 31 जानेवारी 2026 कसा असेल तुमचा संपूर्ण हा नवीन वर्षाचा पहिला महिना. तुमची जर मेष राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026चा महिना. आरोग्य, शिक्षण, प्रेम आणि वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर, व्यवसाय तसेच त्यावरचे अचूक उपाय. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेचं, तुमच्या राशी भविष्याचं विश्लेषण करायचं असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मित्रांनो, मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. सध्या मंगळ 9व्या भावात आहे आणि 16 जानेवारी नंतर 10व्या भावात प्रवेश करेल. 9व्या भावात सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह आहेत. राहू 11व्या भावात, शनी 12व्या भावात, गुरु 3ऱ्या भावात आणि केतू महाराज 5म भावात आहेत. मित्रांनो, पहिला भाव म्हणजे आरोग्य, प्रतिकार शक्ती. शनी 12व्या भावात असल्यामुळे थोडेफार घसा, सर्दी, खोकला, दातांचे त्रास याकडे तुम्ही लक्ष ठेवावे, विशेषतः 16 जानेवारीच्या आधी. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे 16 जानेवारी नंतर मंगळ बलवान होतो. तो तुमच्या आरोग्याला उत्तम सपोर्ट देतो. एकूणच आरोग्य ठीक आहे, पण सुरुवातीचे 15 दिवस काळजी घ्यावी. 5म भाव म्हणजे शिक्षण. या भावात केतू असल्यामुळे थोडा गोंधळ, निर्णयात संभ्रम जाणवू शकतो. मी योग्य कोर्स निवडला आहे का, इथे राहावे की बदल करावा, असे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. पण काळजी करू नका. 5म भावाचा स्वामी सूर्य भाग्यस्थानी असल्यामुळे परीक्षा, स्पर्धा, ऍडमिशन यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. हा महिना शिक्षणासाठी पॉझिटिव्ह आहे. केतू 5म भावात असल्यामुळे प्रेम संबंधात थोडी असमाधानाची भावना येईल. गैरसमज होतील, अपेक्षा जास्त राहतील अशी स्थिती असू शकते. हे फक्त जानेवारी पुरते नाही, पुढील 5-6 महिने तुम्ही या गोष्टींवर लक्ष ठेवावे. पण एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मे-जून नंतर प्रेमात सकारात्मक बदल तुम्हाला नक्की दिसतील. 7म भावाचा स्वामी शुक्र 9व्या भावात अत्यंत शुभ स्थितीत आहे. त्यावर गुरुची दृष्टी आहे. ही खूप सुंदर योगायोग स्थिती आहे. यामुळे वैवाहिक जीवन सुखकर राहील. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगती होईल. जोडीदाराच्या नशिबात उन्नती होईल. हा महिना लग्नासाठी, नात्यांसाठी अतिशय चांगला आहे. भाग्यस्थानात 4 ग्रह असल्यामुळे सुरुवातीला थोडा तुम्हाला प्रत्येक कामात विलंब जाणवेल, पण मित्रांनो शेवट अत्यंत गोड आणि यशस्वी असेल. गुरुची दृष्टी, मंगळाची शक्ती आणि सूर्याचा प्रभाव तुमच्या नशिबात मोठा बदल घडवू शकतो. शनी 12व्या भावात असल्यामुळे नोकरीत बदल, अस्वस्थता, कामाचा ताण तुम्हाला जाणवू शकतो. पण 15-16 जानेवारी नंतर सर्व ग्रह 10व्या भावात येऊ शकतात. आत्मविश्वास यामुळे वाढेल. इंटरव्ह्यू मध्ये जात असाल तर यश मिळेल. IT, इंजिनिअरिंग, प्रॉपर्टी, कम्प्युटर क्षेत्रात मोठी प्रगती तुम्हाला दिसेल. नोकरी नसल्यासही या महिन्यात संधी तुम्हाला नक्की मिळेल. व्यवसायासाठी हा महिना सुमारे 70% अनुकूल आहे. नवीन प्लॅनिंग, मीटिंग्स, विस्ताराची इच्छा सगळे संकेत वाढीकडेच आहेत. तुम्ही या महिन्यात स्वामींची सेवा, ओम गुरवे नमः या मंत्राचा जप, हनुमान चालिसाचे पठण, शिवलिंगाचे अभिषेक असं तुम्ही जानेवारी महिन्यात करा. यामुळे तुम्हाला लाभ भेटेल. अजून त्यासोबत तुम्ही काही उपाय करू शकतात. उगवता सूर्याला तांब्यातून 1 तांब्याभर पाणी अर्पण करा. मित्रांनो, हा महिना तुमच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.